बघा, व्हिडिओच्या नादात माझ्याकडून रोज अशा काही ना काही गोष्टी घडतच असतात. तर हॅलो, मी प्रिया. तर आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन. आता संध्याकाळचं रुटीन शक्यतो प्रत्येक गृहिणीचं बऱ्यापैकी एकसारखंच असतं. आता शंभू इकडे झोपला होता. म्हणजे सकाळी लवकर उठावं लागतं ना, तर त्याला मी दुपारी थोडंसं झोपवते. म्हणजे 1 तासभर झोपला की मग तो ट्युशनला जायला थोडासा फ्रेश होतो. पण आज तर त्याने ट्युशनला दांडी मारली. म्हटला, "मम्मा, माझी एक्झाम झालेली आहे, तर आज मी जाणार नाही." मग राजला मी लवकर उठवलं आणि राजला ट्युशनला पाठवलं आणि त्यानंतर मग 5 वाजले, 5, सव्वा 5 वाजले की मी शंभूला उठवलं आणि मग त्यानंतर जे काही पसारा हॉलमध्ये. आता मुलं कशी घरी आली ना की मग खेळतात जरासं, मग बऱ्यापैकी हॉलमध्ये ते पसारा करतात. मी शक्यतो बेडरूममध्ये जास्त त्यांना खेळू देत नाही. हॉलमध्येच खेळू देते कारण मग डोळ्यासमोर खेळतात, म्हणजे काही विचित्र असा उद्योग करत नाही. त्यानंतर मग काय, जसं आपण उगवत्या सूर्याला नमस्कार करतो तसंच मावळत्या सूर्याला देखील धन्यवाद करून मी संध्याकाळची सुरुवात केली. आता संध्याकाळी सगळ्यात अगोदर तर मी ना थोडंसं फ्रेश होऊन ना दिवाबत्ती वगैरे करून घेते. म्हणजे कसं, दिवाबत्ती केली ना तर धूपच्या आणि अगरबत्तीच्या वासाने कसं घरामध्ये छान असं फ्रेश वाटतं. आणि रोज संध्याकाळचं माझं हेच रुटीन असतं. म्हणजे एखादं काम इकडं तिकडं झालं तरी चालतं, पण दिवाबत्ती वगैरे तर हे असतंच, कारण फ्रेश वाटण्यासाठी. आणि मग त्यानंतर काय, किचनमध्ये आले. किचनमध्ये भरपूर पसारा असतो, कारण दुपारी मुलं जेवल्यानंतर मी काही तेवढी 2-3 भांडी घासली नाही, कारण मला व्हिडिओचं एडिटिंग करायचं होतं. मग म्हटलं चला अगोदर भांडी सुद्धा सकाळी घासलेली तशीच माझी स्टँडमध्ये पडून होती, ती लावली. भांड्यांचं खरकटं काढून ठेवलं. तोपर्यंत छान शंभूला आणि मला चहा केला आणि मग चहा घेऊन माझी सगळी भांडी मी घासून घेतली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. तर तुम्हाला आजचा छोटासा माझा इव्हिनिंग रुटीनचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो देखील करा. बाय.